नमस्कार, यामीज कुकिंग मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शरीराला थंडावा देणारं खास उन्हाळा स्पेशल मसाला ताक कसं करायचं आणि सोबतच हे मसाला ताक करण्यासाठी जो मसाला वापरला जातो तो कसा बनवायचा हे बघणार आहोत। ठेल्यावर मिळणाऱ्या मसाला ताकाच्या चवीचं चटपटीत स्वादिष्ट ताक बनवण्यासाठी या मसाल्यात जे जिन्नस आपण घालतो त्यांचं एक विशिष्ट प्रमाण घेणं जास्त गरजेचं असतं। तर या व्हिडिओत आपण योग्य प्रमाणासह ताकाचा मसाला बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि हा मसाला एकदा नक्की तयार करून बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन गरम करून घ्या, गॅस बारीक करा आणि त्यानंतर त्यात 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे आणि सोबतच अर्धा चमचा काळे मिरे आणि अर्धा चमचा बडीशेप टाकून ह्या वस्तू अगदी अर्ध्या मिनिटासाठी मंद आचेवर हलकेच भाजून घ्या। थोडे अर्ध्या मिनिटानंतर यात ओवा ऍड करा, कारण ओवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्या पटकन भाजून होतात। जवळपास अर्धा मिनिटे ह्या सर्व मसाल्यांना व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण यात अर्धा चमचा सुंठ पावडर घालणार आहोत, सोबतच पाव चमचा हिंग घालून घेऊया, 1 चमचा काळं मीठ, त्यानंतर 1 चमचा आपलं नेहमीचं वापरतो ते साधं मीठ आणि अर्धा चमचा पिठी साखर घालून घेऊया। यासोबतच इथे 2 चमचे चाट मसाला जर तुम्ही ऍड केला तर या मसाल्याची टेस्ट अतिशय अप्रतिम होते। हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर यांना मिक्सरमध्ये अतिशय बारीक पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। हे सर्व पदार्थ चांगले बारीक दळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही ही पावडर गाळून सुद्धा घेऊ शकता। तिला व्यवस्थित जर बारीक दळली असेल तर तिला गाळण्याची सुद्धा गरज नाही। तर इथे तयार आहे एकदम चटपटीत आणि अतिशय बेसिक जिन्नस वापरून तयार केलेला हा ताकाचा मसाला। याला तुम्ही एअरटाइट बरणीत भरून अगदी 1 ते 2 महिने सहज वापरू शकतात आणि जर तुम्हाला वर्षभर ताक प्यायला आवडत असेल तर तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा ताकाचा मसाला बनवून फ्रीज मध्ये ठेवला तरी सुद्धा काही हरकत नाही। तर आता हाच मसाला वापरून आपण ताक कसं बनवायचं ते बघून घेऊया। तर यासाठी घरीच बनवलेलं फ्रेश आणि घट्ट असं दही घ्यायचं आहे। दही खूप आंबट घेऊ नका, एक मध्यम आंबट चव दहीची असावी। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर हे एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊया आणि याला छानपैकी घुसळून घेऊया आणि हे दही छान स्मूथ झाल्यानंतर त्यात 1 ते 2 ग्लास पाणी घालून घेऊया। पाणी तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार कमी किंवा जास्त ऍडजस्ट करू शकता। यासाठी तुम्ही माठातलं थंडगार पाणी वापरायचं आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे खडे सुद्धा तुम्ही यात घालू शकता आणि हे सर्व अतिशय एकजीव होईपर्यंत छान घुसळून घ्यायचं आहे। आणि यात आपण आधी तयार करून घेतलेला ताकाचा मसाला जवळपास 1 चमचा घालून घेऊया आणि चवीसाठी थोडं मीठ घालून घेऊया। इथे तुम्ही प्लेन मीठ घालू शकता किंवा काळं मीठ घातलं तरीही काही हरकत नाही आणि ह्या सर्व वस्तूंना व्यवस्थित छान 1.5 ते 2 मिनिटं घुसळून घ्यायचं आहे। ताकाला चांगलं घुसळलं की त्याचा पौष्टिकपणा वाढतो। तर अशा पद्धतीने हे ताक घुसळून इथे तयार आहे। हे ताक तुम्ही पूर्ण उन्हाळाभर जरी दररोज प्यायलं तरीही याची कुठलेही साईड इफेक्ट नाही। अगदी तुम्ही वर्षभर सुद्धा ताक पिलं तरी सुद्धा हे शरीराला चांगलं आहे। याला तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा दुपारच्या वेळी तुमच्याकडे कोणी गेस्ट आले तर त्यांना सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता। बाजारात बऱ्याच प्रकारचे फळांचे ज्यूस मिळतात, सरबत मिळतात, तर त्यात खूप मोठ्या प्रमाणात साखर असते। अति प्रमाणात साखर आपल्या शरीरासाठी चांगली नाही। तसेच बऱ्याच ठिकाणी कार्बोनेटेड वॉटर, वेगवेगळे ड्रिंक्स घेतले जातात, तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फारसे चांगले नाहीत। तर ह्या सगळ्यांच्या मानाने ताक हे आपल्यासाठी अतिशय हेल्दी ऑप्शन आहे। ताकामुळे आपलं पाचनतंत्र मजबूत होतं, सोबतच ताक आपलं शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवायला मदत करतं आणि ताकाचे दुसरे कुठलेही साईड इफेक्ट नाही। त्याच्यामुळे इतर कुठलीही सरबत पिण्यापेक्षा, आईस्क्रीम्स वगैरे खाण्यापेक्षा ताक हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी पिणं केव्हाही फायदेशीर असणार आहे। आणि मला आशा आहे की ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, ही नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल। त्यामुळे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।